वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. आज त्याची उत्तरपत्रिका पाहूया. विषय आहे अर्थशास्त्र, पहिली घटक चाचणी परीक्षा इयत्ता 11वी आणि 25 गुणांची ही प्रश्नपत्रिका झालेली आहे. याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. मी तुम्हाला सांगितलं होतं काल परवा की मी उत्तरपत्रिका लवकरच घेऊन येईन. त्याप्रमाणे पहा उत्तरं बरोबर आहेत तुमची किंवा नाहीत. तुम्हाला सोडवायला दिली होती मी. प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा. 5 गुण आहेत त्याला. 1. अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. आता 4 विधानं दिलेली आहेत. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द आयकोनॉमिया पासून आले आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी संबंधित आहे. अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. आणि जे पर्याय दिलेले आहेत ते पाहूया. 1. ब व क. 2. आणि ब. 3. ब आणि क. 4. ब क आणि ड. आता अचूक उत्तराचा पर्याय आहे चौथा, कारण 4ही विधानं अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू होतात. म्हणून ब क ड हा उत्तर चौथा पर्याय बरोबर आहे. 2. पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा. प्लास्टिक पैसा, कागदी पैसा, इलेक्ट्रॉनिक पैसा, पतपैसा याचा आपण क्रम जर पाहिला तर तो येणार आहे पहिला ब ड क. म्हणजेच कागदी पैसा, पतपैसा, प्लास्टिक पैसा आणि नंतर आहे इलेक्ट्रॉनिक पैसा. पुढचं विधान दिलेलं आहे 3. भूमीच्या बाबतीत कोणती विधाने लागू होत नाहीत ती विधानं ओळखायची. भूमी हा नैसर्गिक घटक असून तो विनामूल्य आहे, हे लागू होत आहे. भूमीच्या वापराबद्दल मोबदला म्हणून खंड दिला जातो, हे पण लागू होत आहे. भूमीला भौगोलिक गतिशीलता आहे, हे लागू होत नाही. आणि 4. भूमी उत्पादनाचा निष्क्रिय घटक आहे, हे पण लागू होतं. म्हणजेच उत्तर काय आहे हे पर्यायमधला क, की भूमीला भौगोलिक गतिशीलता आहे हे विधान लागू होत नाही. 4. पैशाचे गुणधर्म कोणकोणते आहेत. सार्वत्रिक स्वीकार्यता, विभाज्यता, टिकाऊपणा, स्थिरता. आणि उत्तराचा अचूक पर्याय आहे अ ब क ड, कारण 4ही पैशाचे गुणधर्म आहेत. क्रमांक 5. राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो. दुहेरी मोजदाद टाळली जाते. बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते. आणि अचूक उत्तराचा पर्याय आहे 4ही विधानं लागू होतात किंवा त्यांचा विचार केला जातो, म्हणून अ ब क ड. प्रश्न आहे पहिल्यातलाच ब. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणत्याही 3च. 5 संकल्पना दिल्या आहेत, 3च सोडवा तुम्ही. आणि 6 गुण आहेत, म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण. आणि संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला 2 गुण. 1. सुनीताने एका मध्यस्थामार्फत घर खरेदी केले. मध्यस्थाने तिच्याकडून मध्यस्थीचे पैसे रोख घेतले आणि त्याची पावती दिली नाही. 2. श्रीराज यांनी आपल्या पगारापोटी मिळालेले उत्पन्न 15,000 रुपये भाडे, 3,000 रुपये आणि लाभांश रुपये 2,000 हा पैसा त्यांनी शेअर्समध्ये गुंतवला. 3. अनिल त्याचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात. 4. रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेल्या प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. 5. शामरावांनी एक दुचाकी विकत घेतली, त्यामुळे शामरावांची रोजच्या प्रवासाची गरज भागते. आता याचं उत्तर आपण पाहूया. क्रमांक 1. सुनीताने एका मध्यस्थामार्फत घर खरेदी केले. मध्यस्थाने तिच्याकडून मध्यस्थीचे पैसे घेतले आणि त्याची पावती दिली नाही. उदाहरणातील संकल्पना आहे काळा पैसा, म्हणजे ब्लॅक मनी. त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. जो पैसा म्हणजे उत्पन्न रोख स्वरूपात मिळतो व ज्यावर कर भरला जात नाही तो पैसा म्हणजे काळा पैसा होय. आता संकल्पना लिहायला 1 गुण आणि स्पष्टीकरण लिहायला 2 गुण असेल याला. 2. श्री अशोक यांना 15,000 रुपये पगार मिळतो. याशिवाय त्यांना घर भाड्याच्या स्वरूपात 3,000 रुपये, व्याजाच्या स्वरूपात 2,000 रुपये मिळतात. उदाहरणातील संकल्पना आहे वैयक्तिक उत्पन्न आहे त्यांचं हे. स्पष्टीकरण. व्यक्तीला सर्व स्रोतांकडून मिळणारे मोबदले म्हणजे तिचे वैयक्तिक उत्पन्न होय. 3. बबनराव किंवा अनिल नाव बदललेली असू शकतात. बबनराव त्यांचे पैसे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात. संकल्पना आहे प्राथमिक ठेव.
स्पष्टीकरण लिहायचं. लोकांनी बचत करून बँकेत ठेवलेले पैसे म्हणजे प्राथमिक ठेवी होत. 4. रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेला प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. उदाहरणातील संकल्पना आहे वैयक्तिक गुंतवणूक. स्पष्टीकरण. वैयक्तिक बचतीतून निर्माण केलेल्या भांडवलाचा उत्पादन प्रक्रियेसाठी वापर करणे म्हणजे वैयक्तिक गुंतवणूक होय. 5. वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. संकल्पना आहे वैयक्तिक गरज आणि त्याचं स्पष्टीकरण. जी गरज वैयक्तिक पातळीवर पूर्ण केली जाते त्या गरजेला वैयक्तिक गरज असे म्हणतात. यानंतर आहे प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2. इथे 3 दिलेत पण 2 सोडवायचे. 8 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. उत्पादनाचे घटक स्पष्ट करा. 2. मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. पैशाचे गुणधर्म कोणते आहेत. आपण आता याचं उत्तर पाहूया. क्रमांक 1. उत्पादन घटकांची माहिती. उत्पादनाच्या घटकांची माहिती. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. उत्पादनाच्या घटकांची माहिती पुढील प्रमाणे. भूमी. सर्वसामान्यपणे जमीन म्हणजे भूमी मानली जाते, परंतु अर्थशास्त्रात भूमी या संज्ञेस व्यापक अर्थ आहे. भूपृष्ठाखाली उदाहरणार्थ खनिजे, भूपृष्ठालगत उदाहरणार्थ झाडे, नद्या आणि भूपृष्ठाच्या वर उदाहरणार्थ हवा, सूर्यप्रकाश उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीस भूमी म्हणतात. भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून भूमी ही मानवास निसर्गाने दिलेली विनामूल्य देणगी आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमीला खंड या स्वरूपात मोबदला मिळतो. दुसरा घटक आहे उत्पादनाचा श्रम. श्रम हा उत्पादनाचा सजीव व सक्रिय घटक आहे. आर्थिक मोबदला मिळवण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक व बौद्धिक काम म्हणजे श्रम होय. उदाहरणार्थ सुतार, अभियंता म्हणजे इंजिनियर इत्यादींनी केलेली कामे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल श्रमाला वेतन किंवा मजुरी या स्वरूपात मोबदला मिळतो. तिसरा घटक आहे भांडवल. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत इत्यादी. उत्पादन वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भांडवलाला व्याज या स्वरूपात मोबदला मिळतो. 4. संयोजक. उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कप्तान म्हणजे संयोजक होय. संयोजक हा उत्पादनाच्या इतर घटकांचा मेळ घालून उत्पादन प्रक्रियेस चालना देतो. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल संयोजकाला नफा या स्वरूपात मोबदला मिळतो. दुसरा प्रश्न आहे मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पहिलं वैशिष्ट्य. गरजा अमर्यादित असतात. गरजा कधीही न संपणाऱ्या असतात. एका गरजेची पूर्तता करीत असतानाच दुसरी गरज निर्माण होते, म्हणजेच गरजा अमर्यादित स्वरूपाच्या असतात. 2. गरजा पुनरुद्भवी असतात. काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात. उदाहरणार्थ अन्न, पाणी इत्यादी वस्तूंच्या गरजा. काही गरजा प्रसंगानुरूपही निर्माण होतात. क्रमांक 3. गरजा वयानुसार बदलतात. गरजा व्यक्तीच्या वयोमानानुसार बदलतात. उदाहरणार्थ खेळणी, गोष्टीची पुस्तके इत्यादी लहान मुलाच्या गरजा असतात, तर संगणक, संदर्भ पुस्तके इत्यादी मोठ्या वयाच्या व्यक्तीच्या गरजा असतात. 4. गरजा लिंगभेदानुसार बदलतात. स्त्रिया व पुरुष यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ साडी, पर्सेस इत्यादी स्त्रियांच्या गरजा असतात. शर्ट, बॅग्स इत्यादी पुरुषांच्या गरजा असतात. आता 4 गुणांचा प्रश्न आहे. 4च मुद्दे लिहिले तरी चालतील, पण 8 गुणांना आला तर सगळे मुद्दे लिहावे लागतील. 5. गरजा पसंतीनुसार बदलतात. प्रत्येक व्यक्तीच्या खास सवयी व आवडीनिवडी असतात, म्हणजेच व्यक्तीच्या पसंतीनुसार गरजा बदलतात. 6. गरजा हवामानानुसार बदलतात. हवामानानुसार ऋतूनुसार गरजा बदलत जातात. उदाहरणार्थ उन्हाळ्यात सुती कपड्यांची गरज निर्माण होते, तर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची गरज निर्माण होते. 7. गरजा संस्कृतीनुसार बदलतात. गरजांवर संस्कृतीचा प्रभाव पडतो. उदाहरणार्थ खाद्यपदार्थांच्या गरजा, कपड्यांच्या गरजा संस्कृतीनुसार बदलत जातात. पुढचा प्रश्न आहे पैशाचे गुणधर्म. पहिला गुणधर्म सार्वत्रिक स्वीकार्यता. जी वस्तू पैसा म्हणून कार्य करते ती वस्तू सर्वांनी विनिमयासाठी स्वीकारली पाहिजे. 2. विभाज्यता. पैसा म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तूचे लहान लहान मूल्यात विभाजन करता आले पाहिजे.
उदाहरणार्थ 50 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपया. 3. टिकाऊपणा. पैसा म्हणून वापरली जाणारी वस्तू दीर्घकाळासाठी टिकाऊ असली पाहिजे. उदाहरणार्थ धातूची नाणी अधिक टिकाऊ असतात. पुढचा गुणधर्म आहे 4. सुज्ञेयता. पैसा म्हणून वापरली जाणारी वस्तू सुलभतेने ओळखता आली पाहिजे. पैसा म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तूत सुज्ञेयता असेल तर त्या वस्तूची देवाणघेवाण करताना संदिग्धता टाळता येते. 5. वहनीयता. पैसा म्हणून वापरली जाणारी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विनासायास कोणत्याही खर्चाशिवाय व कोणत्याही गैरसोयीशिवाय वाहून नेता आली पाहिजे. उदाहरणार्थ कागदी चलनामध्ये अधिक वहनीयता असते. 6वा गुणधर्म एकजिनसीपणा. विशिष्ट परिमाणाचे सर्व पैसे एकजिनसी असले पाहिजेत. एकाच मूल्याच्या पैशामध्ये आकार, दर्जा इत्यादी वैशिष्ट्यांच्या बाबतीत एकजिनसीपणा असला पाहिजे. उदाहरणार्थ 2000 रुपयाच्या सर्व नोटांमध्ये एकजिनसीपणा आढळतो. 7. मूल्य स्थिरता. पैसा म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तूचे मूल्य साधारणपणे स्थिर असले पाहिजे. वस्तूंचे व सेवांचे विनिमय मूल्य मोजण्यासाठी पैशाचा वापर केला जातो. त्यामुळे पैशात मूल्य स्थिरता असल्यास वस्तूंची व सेवांची भविष्यात सुलभतेने देवाणघेवाण करता येते. या 7 पैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा. प्रश्न 3रा आणि शेवटचा सविस्तर उत्तर लिहा. कोणतेही 1. 2 दिलेले आहेत पण एकच सोडवायचा. 6 गुण आहेत. 1. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. आता 6 गुण आहेत. 6 संकल्पना लिहिल्या तरी चालतात. 8 गुणांचा असेल तर जास्त संकल्पना लिहा. 2. पैशाचे प्रकार स्पष्ट करा. 4 केले तरी चालतील. मूलभूत संकल्पना पाहूया आपण. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना पुढीलप्रमाणे. त्यातली पहिली संकल्पना आहे गरज किंवा गरजा. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून समाधानाच्या अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. लोकसंख्येमधील वाढ, नवीन शोध आणि नवप्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा या कारणामुळे मानवी गरजांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मानवी गरजा या अमर्याद व पुनरुद्भवी असतात. गरजा वयानुसार, लिंगभेदानुसार, पसंतीक्रमानुसार, हवामानानुसार व संस्कृतीनुसार बदलतात. गरजांचे आर्थिक गरजा व आर्थिकेतर गरजा, वैयक्तिक गरजा व सामूहिक गरजा, जीवनावश्यक गरजा, सुखसोयीच्या गरजा व आणि चैनीच्या गरजा याप्रमाणे वर्गीकरण केले जाते. दुसरी संकल्पना आहे वस्तू आणि सेवा. मानवी गरज पूर्ण करणारी कोणतीही गोष्ट किंवा घटक म्हणजे वस्तू होय. वस्तूंना भौतिक अस्तित्व असते. सेवा देखील मानवी गरजा पूर्ण करतात. सेवांना भौतिक अस्तित्व नसते. 3. उपयोगिता. मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील किंवा सेवेमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. उपयोगिता हे संपत्तीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. क्रमांक 4. मूल्य. अर्थशास्त्रात मूल्याचे 2 प्रकार स्पष्ट केले जातात. एखाद्या वस्तूचे दैनंदिन जीवनातील मूल्य किंवा महत्त्व म्हणजे उपयोगिता मूल्य होय. एखाद्या वस्तूचे पैशाच्या स्वरूपातील मूल्य किंवा महत्त्व म्हणजे विनिमय मूल्य होय. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते, त्यामुळे पाण्याचे उपयोगिता मूल्य अधिक असूनही पाण्याचे विनिमय मूल्य कमी असते. या उलट हिरे दुर्मिळ असतात, त्यामुळे हिऱ्यांचे उपयोगिता मूल्य कमी असूनही हिऱ्यांचे विनिमय मूल्य अधिक असते. यालाच हिरे पाणी विरोधाभास म्हणतात. 5. संपत्ती. बाजार मूल्य असणारी व पैशाच्या मोबदल्यात देवाणघेवाण करता येणारी वस्तू म्हणजे संपत्ती होय. उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता आणि मनुष्यबाह्यता ही 4 वैशिष्ट्ये असणाऱ्या वस्तूंचा संपत्तीत समावेश होतो. 6. वैयक्तिक उत्पन्न. व्यक्तीला सर्व स्रोतांकडून मिळणारे मोबदले म्हणजे तिचे वैयक्तिक उत्पन्न होय. स्थिर उत्पन्न, अस्थिर उत्पन्न, पैशातील उत्पन्न, वास्तव उत्पन्न, करारात्मक उत्पन्न, उर्वरित किंवा शेष उत्पन्न, अर्जित उत्पन्न, अनर्जित उत्पन्न हे उत्पन्नाचे विविध प्रकार आहेत. 7. वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न. वैयक्तिक उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर यासारखे प्रत्यक्ष कर भरल्यानंतर उरणारा वैयक्तिक उत्पन्नातील भाग म्हणजे वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न होय. 8. आर्थिक क्रिया. उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग या मुख्य आर्थिक क्रिया आहेत. उपयोगितेची निर्मिती म्हणजे उत्पादन होय. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. उत्पादन घटकांच्या मोबदल्यांचे समाजाच्या विविध भागांमध्ये
खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात विभाजन होणे म्हणजे वितरण होय. आर्थिक वस्तूंची व सेवांची पैशांच्या मोबदल्यात केलेली देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री म्हणजे विनिमय होय. मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंचा व सेवांचा उपयोग करणे म्हणजे उपभोग होय. अशा प्रकारे हे 8 वैशिष्ट्ये आहेत. पण जितके गुण आहेत तितके मुद्दे लिहायचे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे 8 गुणांना सुद्धा प्रथम सत्र परीक्षेला येऊ शकतो, म्हणून सगळे मुद्दे मी घेतलेले आहेत. दुसरा प्रश्न आहे, पैशाचे प्रकार स्पष्ट करा. पैशाचे प्रकार पुढील प्रमाणे. 1. पशु पैसा. इतिहासपूर्व काळात शेळ्या, मेंढ्या इत्यादी पशूंचा पैसा म्हणून वापर केला जात असे. पशु पैशाच्या विभाज्यतेच्या अडचणीमुळे वस्तू पैशाचा वापर सुरू झाला. 2. वस्तू पैसा. पशु पैशाच्या वापरानंतर प्राण्यांची कातडी, शिंपले, मीठ, दुर्मिळ वस्तू, दगड इत्यादी वस्तूंचा पैसा म्हणून वापर केला जाऊ लागला. हवामानाची स्थिती व संस्कृती यावर वस्तू पैशाचा वापर अवलंबून होता. वस्तू पैसा म्हणून वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचा साठा करण्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे धातू पैसा वापरात आला. पुढचा तिसरा प्रकार आहे धातू पैसा. वस्तू पैशाच्या वापरानंतर सोने, चांदी इत्यादी मौल्यवान धातूंचा पैसा म्हणून वापर करण्यात येऊ लागला. मौल्यवान धातूंच्या दुर्मिळतेमुळे आणि मौल्यवान धातूंच्या तुकड्यातील समानतेच्या अभावामुळे धातूंच्या नाण्यांचा वापर सुरू झाला. 4. धातूंची नाणी. धातू पैशाच्या वापरानंतर धातूंच्या नाण्याचा पैसा म्हणून वापर करण्यात येऊ लागला. धातूच्या नाण्यांचे पुढील 2 प्रकार पडतात. त्यातला अ आहे प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी. ज्या धातूंच्या नाण्यांचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य समान असते त्या नाण्यांना प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी म्हणतात. ही नाणी सोने, चांदी इत्यादी मौल्यवान धातूंपासून बनवलेली असत. ब्रिटिश कालखंडात भारतात काही दिवस प्रमाणित नाणी वापरली जात होती. ब. गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. ज्या धातूंच्या नाण्यांचे दर्शनी मूल्य त्यांच्या आंतरिक मूल्यापेक्षा अधिक असते त्या नाण्यांना गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी म्हणतात. भारतातील सध्याच्या काळातील चलनातील सर्व नाणी ही गौण नाणी आहेत. 5वा प्रकार आहे कागदी पैसा. धातूंच्या नाण्यांना पर्याय म्हणून कागदी पैसा अस्तित्वात आला. भारत सरकारकडून व मध्यवर्ती बँकेकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अंमलात आणलेल्या काही कागदी चलनाचा कागदी पैशात समावेश होतो. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय व पैसा साठवण्यातील जोखीम या कारणांमुळे बँक पैसा अस्तित्वात आला. 6. पतपैसा किंवा बँक पैसा. लोकांनी बँकेत ठेवलेल्या ठेवींच्या आधारे बँकांनी तयार केलेला पैसा म्हणजे पतपैसा किंवा बँक पैसा होय. पतपैसा देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. धनादेश, धनाकर्ष इत्यादी पतपैशाची उदाहरणे आहेत. 7. प्लॅस्टिक पैसा. जागतिकीकरणाच्या काळात पैसा विरहित देवाणघेवाण करण्यासाठी प्लॅस्टिक पैसा अस्तित्वात आला. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी प्लॅस्टिक पैसा होय. आधुनिक काळात तंत्रज्ञानातील नवनवीन शोधांमुळे इलेक्ट्रॉनिक्स पैसा अस्तित्वात आला. 8. इलेक्ट्रॉनिक पैसा. ज्या पैशास मौद्रिक मूल्य असते व ते मोबाईल फोन, टॅबलेट, संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित केले जाते तो पैसा म्हणजे ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक पैसा होय. अंकात्मक पाकिट किंवा संगणकीय पाकिट हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिक पैशाचा प्रकार आहे. अशा प्रकारे हे पैशाचे प्रकार 8 आहेत. सत्र परीक्षेला 8 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न येऊ शकतो. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.